आणि टेक्निकल अनालिसिस इन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण मूव्हिंग एव्हरेज ही स्ट्रॅटेजी कशी यूज करायची आणि त्यांनी प्रॉफिटेबल ट्रेड्स कसे घ्यायचे याच्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. ते मूव्हिंग एव्हरेज काय असते हे समजण्याआधी आपण एव्हरेज कसा कॅल्क्युलेशन करतात त्याचं आपण एक छोटंसं उदाहरण घेऊ. आणि मी इथे एक एक्सेल शीट बनवली आहे. त्या एक्सेल शीटमध्ये एक सिंपल एक्झाम्पल दिलंय की 5 डेजचा मूव्हिंग एव्हरेज कॅल्क्युलेशन कसा करतात. तर एक ॲज्युम करू की ही स्टॉकची प्राइस आहे. डे 1 ला ₹1 होती, डे 2 ला ₹2 होती अँड सो ऑन. आणि एव्हरी ती प्राइस चेंज होते 1, 2, 3, 4, 5. अगर मला 5 दिवसाचा एव्हरेज काढायचा आहे तर मी प्रथम कॅल्क्युलेशन करतो की 1 + 2 + 3 + 4 + 5 डिवायडेड बाय 5. 15 डिवायडेड बाय 5 तर माझं उत्तर 3 आलं. तर माझा लास्ट 5 डेजचा जो एव्हरेज होता विच इज जेव्हा मी 5 डेज एव्हरेज कॅल्क्युलेट करतो त्यावेळी तुम्ही हे करू शकता की जेव्हा 6 डे होतो त्यावेळी आपण एक फर्स्ट डे आहे ना तो सोडून देतो आणि त्याच्यानंतर लास्ट 5 पिरियड्स किंवा 5 डेज किंवा 5 जो पण पिरियड कॅन्डलमध्ये तुम्ही जो पिरियड शॉर्ट टर्म साठी अगर तुम्ही ट्रेड करत असाल आणि तुम्ही 15 मिनिटाचा पिरियड कॅल्क्युलेट केला आहे तर यू कॅन ॲज्युम इट की लास्ट 5 पिरियड हे कॅल्क्युलेशन होतात आणि त्याचा एव्हरेज येतो त्याच्यामध्ये. तर आपल्या दुसऱ्या उदाहरणामध्ये तुम्ही बघाल तर मी एक फर्स्ट डे सोडून दिला आहे आणि पुढचे 5 दिवस कॅल्क्युलेट केले आहेत. तर पुढच्या 5 दिवसाचं कॅल्क्युलेशन अगर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर टोटल 2 + 3 + 4 + 5 + 6 20 येतं. 20 डिवायडेड बाय 5 डेज इज 4. तर हे मूव्हिंग एव्हरेजेस अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करतात. आपण रिअल चार्टमध्ये पण कॅल्क्युलेशन कसं होतं ते बघू. आधी हा डेटा तुम्हाला कुठून मिळेल ते पण आपण बघू. ऍक्च्युली डेटा अशी काढायची गरज नसते पण ऍज अ इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला क्विकली मी तो डेटा तुम्ही एनएससी वरून कुठून काढू शकता हिस्टॉरिकल डेटा याच्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन देणार आहे. तर आपण आता एनएससीच्या साईटवर आहे NSEindia.com आणि इथे तुम्ही अगर बघाल तर मार्केट डेटा अवेलेबल आहे. मार्केट डेटामध्ये सध्या कॅल्क्युलेशनसाठी आपण डेरिव्हेटिव्ह मार्केट घेऊ. पण प्री ओपन किंवा इक्विटी किंवा डेरिव्हेटिव्ह इंडिकाज हे सगळे डेटाज अवेलेबल असतात. सध्या मी निफ्टीच्या बेसवर कॅल्क्युलेशन करणार आहे तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून आपण इंडिकाज घेऊ. इंडायसेस वरून तुम्हाला ही इन्फॉर्मेशन मिळेल की तुम्हाला डेटा कुठून डाउनलोड करायचा. तर सिम्पली तुम्ही डेटा डाउनलोड करताना अगर तुम्ही बघाल की इंडायसेस जेव्हा तुम्ही सिलेक्ट करता किंवा सगळ्या टाईपचे रिपोर्ट सिलेक्ट करता त्यावेळी ही नवीन विंडो ओपन होते आणि तिथे हिस्टॉरिकल डेटा अवेलेबल असतो. इथे जेव्हा तुम्ही क्लिक करता हिस्टॉरिकल डेटा मध्ये त्यावेळी एक दुसरी विंडो ओपन होते आणि त्या विंडोमध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकता तुम्हाला कुठला इंडेक्स पाहिजे आहे. इंडेक्स आता मी निफ्टी 50 घेतोय. निफ्टी 50 नंतर तुम्ही तुमचं प्राइस टाकू शकता. तुमची डेट्स टाकू शकता. तर तुम्ही डेट्स अवेलेबल आहे तुम्ही 1 जून किंवा तुम्ही त्याच्या प्रिव्हियस डेट्स पण टाकू शकता. जेव्हा तुम्ही डेट सिलेक्ट करता मी इथे 1 जून सिलेक्ट केली आणि इथे कालपर्यंतचा डेटा म्हणून मी 7 ऑगस्ट सिलेक्ट केली आहे आणि गेट डेटा जेव्हा मी करतो त्यावेळी हा डेटा कॅल्क्युलेशन होऊन तुम्हाला लास्ट 50 डेजचा पिरियड तुम्हाला अवेलेबल होतो. तर वेट करूया. ओके तर तुम्ही बघाल तर 1 जून पासून मला 7 ऑगस्ट पर्यंतचा डेटा मिळाला आहे जे मध्ये ट्रेडिंग डेज नव्हते ऑटोमॅटिकली ओमिट झालेला आहे ते आणि आय कॅन डाउनलोड दिस डेटा. हा डेटा डाउनलोड इझिली CSV फॉर्मॅटमध्ये आपण करू शकतो. तर मी हा डाउनलोड केला डेटा आणि लेट्स ओपन इट आणि आपण त्याच्यावरच आपण मूव्हिंग एव्हरेजचा बनवू आणि नंतर मग आपण लाईव्ह चार्ट्सवर त्याचं डिस्कशन करू. तर बेसिकली इन्फॉर्मेशन काय काय अवेलेबल आहे. डेट अवेलेबल आहे ओपन हाय लो अँड क्लोज. दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट डेटा पण आजच्या कॅल्क्युलेशनसाठी आपल्याला फक्त क्लोज हा डेटा इम्पॉर्टंट आहे म्हणून मी हे तिन्ही डेटा सध्या मी डिलीट करतोय जस्ट टू अवॉइड कन्फ्युजन. तुम्ही हे डिलीट केलं त्याच्यानंतर टोटल शेअर्सचं टर्नओव्हर किती होतं आणि टोटल टर्नओव्हर काय आहे किती करोड्समध्ये हे सगळं इन्फॉर्मेशन तुम्हाला डाउनलोड करता येते आणि कुठल्याही शेअर्सची पण तुम्ही इन्फॉर्मेशन डाउनलोड करता. मी हे डिलीट करतोय सध्या जस्ट टू हॅव अ कॅल्क्युलेशन अँड डेज कॅल्क्युलेशनसाठी मी एक इथे एक रो टाकलाय डेज आणि आपण जस्ट ते कॅल्क्युलेट करू क्विकली.
येस, नाव वी आर रेडी. ऑलमोस्ट 50 डेजचा डेटा आहे हा. ओके, आणि आता आपल्याला एव्हरेज कॅल्क्युलेशन करायचं आहे. लास्ट 11 डेजचा डेटा कॅल्क्युलेट करायचा आहे. ॲज्युम करू की हे लास्ट 11 डेज आहेत. याचा डेटा आपल्याला कॅल्क्युलेट करायचा अगर असेल तर आपण 12व्या दिवशी एव्हरेज फॉर्म्युला टाकून एव्हरेजचा फॉर्म्युला टाकला आणि लास्ट 11 डेजचा डेटाचा कॅल्क्युलेशन केला. लास्ट 11 डेजचा डेटा कॅल्क्युलेशन केला. सिंपल. आता तुम्ही बघाल की लास्ट 11 दिवसांचा जो एव्हरेज आहे तो 10,005 आला आहे. पण तुम्ही इथे बघाल तर काही दिवस मार्केट त्याच्यावरती पण होता. तर हा एव्हरेज आहे ते तुम्हाला ओव्हरऑल लास्ट 11 डेजचा एव्हरेज काढून देते आणि आपण त्या पुढच्या पिरियडसाठी हे कॅल्क्युलेशन करू. ओके, नाव एक सिम्पली हा प्लॉट कसा होतो, क्लोजिंग प्राइस आणि तुम्हाला ते चार्टवर कॅल्क्युलेशन होते. तर आपण ते बघू आता कसं होते. तर आपण मी इथून कॅल्क्युलेशन घेतोय. सिम्पल. ओके, आणि आपण चार्ट इन्सर्ट करू, लाईन चार्ट इन्सर्ट करू याच्यामध्ये आणि तुम्हाला सिंपल लाईन चार्ट मध्ये तुम्हाला कळेल. लाईन चार्ट इन्सर्ट झाली, तुम्हाला थोडंसं दिसण्यासाठी हा मी मोठा करतो आणि जी ब्लू लाईन आहे ती ऍक्च्युअल निफ्टी आहे आणि ही जी ऑरेंज लाईन आहे दॅट इज आपला एव्हरेज. सिंपल, तर एकदम सिंपल पद्धतीने हा एव्हरेज प्लॉट होतो. आता याचे ऍडव्हान्टेज काय, एव्हरेज आणि हे कॅल्क्युलेशन कसे होतात. ठीक आहे, तर याची एक सिंपल स्ट्रॅटेजी आहे, सिंपल मुव्हिंग एव्हरेजेसची. पण खूप वेळा ती अगर तुम्ही प्रॉपरली यूज नाही केली तर ते छोटे छोटे स्मॉल फेक सिग्नल पण जनरेट करते. तर ते समजून घेऊ की ही स्ट्रॅटेजी कधी वापरायची. ह्याच्यामध्ये 21 डेजचा मुव्हिंग एव्हरेज आहे. 21 डेजच्या मुव्हिंग एव्हरेज मध्ये जेव्हा प्राइस ही प्राइस आहे, प्राइसच्या वरती जेव्हा लाईन जाईल आणि मुव्हिंग एव्हरेज मूव्ह करेल वरती, त्यावेळी तुम्हाला प्राइस वरती जाईल मुव्हिंग एव्हरेजच्या, त्यावेळी तुम्हाला बाय करायचं आहे. आणि जेव्हा मुव्हिंग एव्हरेजच्या खाली प्राइस येईल त्यावेळी तुम्हाला सेल करायचं आहे. ही सिंपल स्ट्रॅटेजी यूज करतात. ओके, पण आपण थोडीशी ऍडव्हान्स स्ट्रॅटेजी करू, कारण इथे लॉट ऑफ नॉईस आहे. तुम्ही अगर इथे बघाल तर शॉर्ट सिग्नल्स देतात, बाय सेल आणि खूपदा स्टॉप लॉस हिट होऊ शकतो. तर त्यापेक्षा अजून थोडीशी रिफाईन जी स्ट्रॅटेजी आहे ती आपण याच्या पुढे डिस्कस करू. ऑलरेडी 21 डेजचा मुव्हिंग एव्हरेज प्लॉट केला आहे. अगर तुम्ही इथे बघाल तर इथे मार्केट हे साईडवेज होतं. करोना व्हायरस नंतर मार्केट खूप दिवस साईडवेज राहिला आणि त्याच्यानंतर फॉल सुरू झाला. तर मुव्हिंग एव्हरेज स्ट्रॅटेजी सिंपल आहे. त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन कसं होते की जेव्हा प्राइस ही ज्या मुव्हिंग एव्हरेज किंवा मुव्हिंग एव्हरेज हा बँड हा जेव्हा प्राइसच्या वरती जातो त्यावेळी तुम्हाला सेल करायचं आहे, किंवा अदरवेज की प्राइस जेव्हा या लाईनच्या खाली येते त्यावेळी तुम्हाला सेल करायचं आहे आणि प्राइस जेव्हा लाईनच्या वरती येते त्यावेळी तुम्हाला बाय करायचं आहे. ही सिंपल स्ट्रॅटेजी आहे मुव्हिंग एव्हरेजची. आणि अगर तुम्ही प्रॉपरली ही यूज कराल तर 80% ऑफ टाइम इट विल गिव्ह यू करेक्ट सिग्नल्स. साईडवेज मार्केटमध्ये येस, जेव्हा शॉर्ट मुवमेंट्स होते आणि साईडवेज होते ते इट गिव्ह छोटे छोटे सिग्नल्स देतात आणि त्यावेळी खूपशे बाय किंवा सेल पोझिशन्स होऊ शकतात, स्टॉप लॉस हिट होऊ शकतो. बट एक तुम्हाला बिग रॅली आणि पॉसिबल आहे की हे सगळे शॉर्ट ट्रेड्स आहेत, त्याचा सगळा जो फायदा किंवा जो नुकसान आहे तो एका ट्रेडमध्ये निघून येऊ शकतो. आता तुम्ही इथे बघाल तर इथे साईडवेज ट्रेड्स होते, पण देन त्याच्यानंतर इथे जेव्हा बँड हा वरती गेला त्यावेळी तुम्हाला एक लॉंग रॅली शॉर्टची मिळाली, जे तुम्ही शॉर्ट केलात. इथे गेल्यानंतर मग ऑलमोस्ट इथून इथपर्यंत तुम्हाला ती रॅली मिळाली आणि इथे जेव्हा प्राइस जेव्हा परत चेंज झाली आणि वरती झाली त्यावेळी तुम्ही जेव्हा परत बायच्या पोझिशनला गेलात, शॉर्ट पोझिशनमधून लॉंग पोझिशनला गेलात, त्यावेळी तुम्ही अगर बघाल पण इथे छोटीशी एक शॉर्ट सिच्युएशन आली आहे ज्यावेळी प्राइस मुवमेंट परत वर खाली झाली आहे आणि इथे छोटासा हे मिळू शकतो. तर ही सिस्टम रिफाईन कशी करायची आणि त्याच्यासाठी आपण बघणार आहोत एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज. तर एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज काय आहे, मुव्हिंग एव्हरेजला अजून स्मूथ आउट करण्यासाठी
मुव्हिंग एव्हरेजमध्ये आपण बघितलं की क्लोजिंग प्राइस कॅल्क्युलेशन करून लास्ट जो पण पिरियड तुम्ही पकडता 21 डेज आहे, 10 डेज आहे, 5 डेज आहे किंवा 50 डेज आहे. जेव्हा तुमचं लॉंग टर्म ट्रेड असते त्यावेळी तुम्ही 50 डेज पकडता, जेव्हा शॉर्ट टर्म ट्रेड करायचे असेल त्यावेळी तुम्ही 5 डेज, 10 डेज, 11 डेज असं पकडता. पण हा जो नॉईस आहे तो थोडासा स्मूथ आउट करण्यासाठी आपण एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज यूज करतो. तर ते आपण कसा करणार आहे ते आता आपण बघूच. एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज हा रिसेंट प्राइसला म्हणजे फरक सिंपल मुव्हिंग एव्हरेज आणि अगर तुम्ही बघाल की एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज दोघांमध्ये फरक काय आहे, तर एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज हा करंट प्राइसेसला जास्त वेटेज देतो, लास्ट फ्यू डेजला जास्त वेटेज देतो कंपॅरेटिव्हली मुव्हिंग एव्हरेज ओव्हरऑल एव्हरेज काढतो. तर याच्यामुळे काय होते की प्राइस हे थोडासा जो नॉईस असतो प्राइसमध्ये आणि कधी कधी आता तुम्ही इथे बघाल की लॉंग कॅन्डल्स आले, लॉंग व्हॉल्यूम आला, तर तो सगळा बीड आउट करण्यासाठी, तो सगळा काढून टाकण्यासाठी तुम्हाला एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजचा ॲडव्हान्टेज होतो. ठीक आहे. तर मी हे दोन मुव्हिंग एव्हरेजेस घेतलेत, आपण ते थोडंसं सेटअप चेंज करणार आहे. एक 9 डेजचा मुव्हिंग एव्हरेज आहे आणि 9 डेज घेतलाय म्हणून दुसरा मुव्हिंग एव्हरेज आपण 11 डेजचा करू. याच्यात एक सिंपल टेक्निक आपण यूज करतो. दुसरा आहे तो 21 डेजचा. आय एम रिअली सॉरी. तर 21 डेजचा मुव्हिंग एव्हरेज करू. क्लोजिंग प्राइस आहे की क्लोजिंग प्राइजेस आपण घेतोय इथे आणि याच्यामध्ये स्टाईलमध्ये याच्यामध्ये दोन आता तुम्ही बघाल की दोन लाईन्स जनरेट झाल्या. त्याच्यामध्ये एक शॉर्टर मुव्हिंग एव्हरेज म्हणतात त्याला, एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज आणि लॉंगर मुव्हिंग एव्हरेज. लॉंगरला मी रेड कलर देतो आहे. तर आपण लॉंगर बघण्यासाठी रेड कलर पकडू आणि थोडीशी स्केल अप करतो म्हणजे तुम्हाला जरा डीप चांगलं असं दिसेल. आणि शॉर्टर मुव्हिंग एव्हरेज आहे त्याला पण आपण थोडंसं कलर चेंज करू आणि आपल्याला जे लॉजिक आहे की ग्रीन म्हणजे बाय करा आणि रेड म्हणजे सेल करा, तर ते सिंपल आपण थोडंसं याच्यामध्ये बघू. ओके, कलर्स चेंज झाले. एक मिनिट, साईज पण चेंज करायला हवी. ओके, साईज चेंज झाली. आता तुम्ही बघाल की जोपर्यंत लाल लाईन वरती आहे, जेव्हा पण लाल लाईन वरती आहे तेव्हा तुम्हाला सेल करायचं आहे आणि जेव्हा ग्रीन लाईन वरती आली त्यावेळी तुम्हाला बाय करायचं आहे. इट इज व्हेरी सिम्पल आणि तुम्ही 60-70% ऑफ टाइम अगर तुम्ही बघाल तर तुम्हाला हे करेक्ट सिग्नल्स देतात. तुमचे ट्रेडिंग जी स्टाईल आहे त्या हिशोबाने तुम्ही ह्याचं मॉडिफिकेशन करू शकता. अगर तुम्ही खूप शॉर्ट पिरियडमध्ये ट्रेड करणार आहात तर तुम्ही 5 डेज आणि 11 डेज सिलेक्ट करू शकता. तुम्ही लॉंग टर्मसाठी ट्रेड करणार आहात तर तुम्ही 21 डेज टू 50 डेज करू शकता. शॉर्टर मुव्हिंग एव्हरेज हा कधी पण ग्रीनमध्ये प्लॉट करावा, जेणेकरून जो वरती जेव्हा क्रॉसओव्हर लाईन होईल, इथे तुम्ही बघाल की क्रॉसओव्हर झालाय किंवा या इथे क्रॉसओव्हर झालंय, साईडवेज मार्केटमध्ये त्याने क्लिअर सिग्नल नाही झाले आणि दोन्ही बँड जवळजवळ होते. थोडंसं बँड जेव्हा जवळ असतील त्यावेळी ट्रेड्स तुम्ही अवॉइड करू शकता. पण जेव्हा गॅप वाढत जायला लागेल आणि या बँडची त्यावेळी तुम्ही ऑब्विसली ट्रेडमध्ये एंट्री करा. जो कलर वरती असेल, अगर रेड कलर वरती आहे तर तुम्ही सेल करावं आणि ग्रीन कलर वरती आहे तर तुम्ही बाय करावं. कलर तुम्ही तुमच्या चॉईसचे ठेवू शकता. इट इज नॉट हार्ड अँड फास्ट रूल्स. आणि अगेन द डेज कॅल्क्युलेशन करण्यासाठी पण काही रूल्स नाही आहेत, फिक्स रूल्स नाही आहेत. जे तुम्हाला तुमच्या ट्रेडिंग स्टाईलला जे सुटेबल आहे, ट्रेडिंगला जे कम्फर्टेबल आहे तसे तुम्ही हे करू शकता. एक स्टँडर्ड एव्हरेज काय घेतात, स्टँडर्ड काय पकडतात ते दाखवण्यासाठी मी तुम्हाला एक हे करतो की 9 डेज अँड 21 डेज मुव्हिंग एव्हरेज आपण तुम्ही घेऊ शकता फॉर शॉर्ट टर्म ट्रेड्स. जे ॲग्रेसिव्ह ट्रेड्स घेतात. 25 to 50 डेज तुम्ही लॉंग टर्मसाठी फ्यू वीक्सचा अगर तुम्ही ट्रेड्स घेणार असाल तर वीकसाठी यूज करू शकता. तुम्ही अगर अजून थोडंसं लॉंगर पिरियड काही महिन्यासाठी ट्रेड्स करणार असाल आणि तुमच्या पोझिशन्स काही मंथसाठी ओपन ठेवायच्या असतील तुम्हाला तर 50 डेज अँड 100 मिनिट्स. तर एक सिंपल रूल आहे की जो फास्टर मुव्हिंग एव्हरेज आहे, जो तुम्ही ग्रीन कलरमध्ये प्लॉट कराल, तो कधी पण जे प्लॉट कराल तर त्याच्यापेक्षा डबल ऑलमोस्ट आणि डबलपेक्षा 1 पॉईंट वरती हा तुम्ही रेडवाला जो लॉंगर मुव्हिंग एव्हरेज आहे तो प्लॉट कराल. हे दोन्ही मुव्हिंग एव्हरेजेस एकत्र तुम्हाला दिसतील आणि तुम्हाला क्लिअर सिग्नल्स देतील. अगेन दिस इज नॉट अ हार्ड अँड फास्ट रूल. तुमच्या
कम्फर्ट प्रमाणे तुम्ही 11 डेज, 14 डेज, 14 and 28 डेज, 8 डेज, 16 डेज असे तुम्ही कसेही हे कॅल्क्युलेशन करू शकता. तर थँक यू व्हेरी मच आणि ही स्ट्रॅटेजी तुम्ही यूज करा तुमच्या रेग्युलर ट्रेडसाठी आणि आमचं चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. याच्या पुढचे व्हिडिओज आहेत ती आम्ही थोड्या कॉम्प्लिकेटेड स्ट्रॅटेजीज डिस्कस करणार आहोत. तर ती तुम्हाला चांगलंसं समजेल. खाली तुम्ही जिथे डिस्क्रिप्शन आहे तिथे तुम्हाला कम्युनिटीज कशा जॉईन करायच्या आणि जे ट्रेडर कम्युनिटी कशी जॉईन करायची त्याचं लिंक दिलेली आहे आणि व्हेरियस आर्टिकल्सचे लिंक दिलेली आहे. तर रिक्वेस्टिंग यू की तुम्ही जाऊन ते थोडेसे रीड करा प्लस सबस्क्राईब करा आमचं चॅनल. ते बेलचं आयकन आहे तिकडे तुम्ही क्लिक करा म्हणजे आमचे जे व्हिडिओज रेग्युलरली येतील तुम्हाला टाइमली मिळतील. आणि थँक यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग. ओके, थँक यू.